पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर येथे सुरू असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या भव्य यात्रा उत्सवाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसत आहे। माघ पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या यात्रेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नाथांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत। आज यात्रेचा 8वा दिवस असून मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे। भक्तिमय वातावरणात देवाचा छबिना सोहळा पार पडला। पारंपरिक श्रद्धेनुसार भक्तांच्या अंगात देवाचा संचार झाल्यानंतर तलवार खेळ सादर करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाची लाट उसळली। कोडीत, कनेरी, राजेवाडी यांसह अनेक गावांच्या पालख्या वीर येथे मुक्कामी असून यात्रेची शोभा वाढवत आहेत। नवसाला पावणारा देव म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। फेब्रुवारी 12 रोजी पारंपरिक रंगाची मारामारी आणि धार्मिक विधींनी या भव्य यात्रेची सांगता होणार असून तोपर्यंत भाविकांची गर्दी अशीच वाढत राहण्याची शक्यता आहे। कॅमेरामन आणि मानव मित्र न्यूज टीमसह मी अशोक कुंभार, मानव मित्र न्यूज यात्रा माही पौर्णिमा चालू होती। आता दिवशी नाथ महाराजांची आणि देवेंद्र मातेची हळद होते। नंतर पौर्णिमेचे लग्न होते। नंतर चतुर्थीला भंडारा होऊन गोपाळ घालण्याची सुरुवात होते। तसेच पाच पूर्णाचा कार्यक्रम होतो। नंतर पाणी दिल्यानंतर नाथ महाराज आणि भाकणूक चालू होते। नंतर दर्शनीला मारामारी आणि गुरुवारची गळण सुरू होते। यानंतर एकादशीला पालखी पोळीला जाते। पोळीमध्ये वरातीचा कार्यक्रम होतो। नंतर शिवरात्रीला नाथ महाराजांची पालखी कोटेश्वरला जाते। नंतर माळावर जाऊन संध्याकाळी शिवाजी मंदिरामध्ये येते आणि संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी देवघरी असते।
शिवाजी दगडू पडदे राहणार कोणी गॅस करून 1001 रुपयाने. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.